स्मार्ट अहमदनगर न्यूज। सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची 10 वर्ष। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, पाथर्डी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकापूर्तीच्या कालखंडाचा उल्लेख करताना महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले की सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची 10 वर्ष होय। या काळात अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्याने देशातील सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाचे मॉडेल जगभरात गाजत आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भगवानगड येथील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचार सभांना सुरुवात केली। ते भारजवाडीतील प्रचार सभेत बोलत होते। अहिल्यानगर लोकसभेचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात आला असून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी आपल्या विकास कामाच्या जोरावर प्रचारात आघाडी घेतली आहे। भाजप, राष्ट्रवादी, अजितदादा पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि इतर मित्र पक्षांनी त्यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेण्याचे काम सुरू केले आहे। याच धर्तीवर भारजवाडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, तालुका अध्यक्ष मृत्युंजय गर्जे, बाळासाहेब गोल्हार, अजय रक्ताटे, प्रतीक खेडकर, माणिकराव बटोळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवला आहे। गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 80 कोटीहून अधिक परिवार मोफत धान्य योजनेचा लाभ घेत आहेत। 50 कोटीहून अधिक लोकांना जनधन योजनेचा लाभ मिळाला आहे। 34 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य कवच प्राप्त झाले आहे। 4 कोटीहून अधिक लोकांचे PM आवास योजनेच्या माध्यमातून पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे। तर 14 कोटीहून अधिक लोकांना जलजीवन मिशनच्या रूपाने शुद्ध पाणी मिळाले आहे। मागील 10 वर्षात 25 कोटीहून अधिक लोक गरिबीतून मुक्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे। यामुळे सामान्य माणसाचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला आहे। देशात मोदींची हमी बोलत आहे, त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना मतदार बळी पडणार नाहीत। देशात पुन्हा मोदींचे सरकार येणार असून महायुतीचा प्रत्येक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार यात कोणताही शंका उरली नसल्याचे त्यांनी सांगितले। नगर जिल्ह्यातील मोदी सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून अनेक विकास कामे झाली असल्याने नगरची जनता सुद्धा पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज।